राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली। सुप्रिया सुळे यांनी अमित शहांची नेमकी का भेट घेतली याबद्दल राज्याच्या राजकारणामध्ये वेगवेगळ्या चर्चा आता सुरू झाल्यात। पाहूया सुप्रिया सुळे यांनी अचानक अमित शहांची भेट का घेतली, या भेटीमागे नेमकं काय कारण होतं। सुप्रिया सुळेंनी घेतली अमित शहांची भेट। सुळे शहांच्या भेटीनंतर राज्यात चर्चांना उधाण। सुळे शहा भेटीचं नेमकं कारण काय? संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे, त्यात उपराष्ट्रपती पदाची निवडणूकही ओघ घातली आहे। पावसाळी अधिवेशनात अनेक महत्त्वाची विधेयकं मांडली जातात। 130वी घटना दुरुस्ती विधेयकावरून संसदेत गदारोळ सुरू आहे। या विधेयकावर मतदान होण्याचीही शक्यता आहे आणि या सगळ्या घडामोडींमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे। यावेळी त्यांच्या सोबत त्यांच्या पक्षाचे इतरही खासदार होते। सुळे यांनी शहांच्या घेतलेल्या भेटीनंतर राज्यात जोरदार राजकीय चर्चांना उधाण आलंय। सुळे शहांच्या भेटी संदर्भात वेगवेगळे राजकीय तर्क बांधले जाऊ लागलेत। मात्र सुप्रिया सुळे यांनी या भेटीमागचं कारण स्पष्ट केलंय। राज्यातील वेगवेगळ्या महत्त्वाच्या कामांसंदर्भात आपण अमित शहांची भेट घेतल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। केंद्रीय गृहमंत्री माननीय अमित भाई शाह यांची भेट घेतली। या प्रसंगी राज्यातील अतिवृष्टी, पोलिसांवर होणारे हल्ले, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था तसंच लक्षद्वीप येथील परिस्थिती अशा विविध विषयांवर त्यांच्याशी चर्चा केली, असं ट्विट सुप्रिया सुळे यांनी केलंय। तर सुप्रिया सुळे यांनी घेतलेल्या अमित शहांच्या भेटीत राष्ट्रवादीलाही काही राजकारण दिसत नाहीये। देशाच्या गृहमंत्र्याची एखाद्या पक्षाच्या खासदारांनी भेट घेणं गैर नसल्याचं महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकर यांनी म्हटलंय। त्यांनी जी काही भेट घेतली ही त्यांच्या खासदारांच्या समवेत त्यांचे काही स्थानिक प्रश्न असतील त्या संदर्भामध्ये घेतलेली असेल। त्याच्यामुळे ते राज्याचे देशाचे गृहमंत्री आहेत। देशाचे गृहमंत्री आणि जे सुप्रियाताईंच्या सोबत जे सगळे भेटले हे सांसद आहेत, म्हणजे खासदार आहेत। त्यांच्या मतदारसंघातले काही विविध प्रश्नांच्या संदर्भात ते भेटलेले असतील। त्याच्यामुळे त्याच्यामध्ये अधिकचं काही भाष्य करणं हा माझा नैतिक अधिकार आहे। तर सुप्रिया सुळेंच्या भेटीकडे राजकीय दृष्ट्या पाहता येणार नसल्याचं भाजप आमदार प्रसाद लाड यांनी म्हटलंय। मला वाटतं की सुप्रियाताई जवळजवळ आता 5 टर्म या खासदार आहेत। लोकसभेमध्ये संसद रत्न म्हणून त्यांना अनेक वेळा अवॉर्ड देखील मिळालेले आहेत। जर काही राज्याच्या प्रश्नाबाबत किंवा बारामती पुण्याच्या प्रश्नाबाबत जर ते गृहमंत्री, सहकार मंत्री किंबहुना जर माननीय पंतप्रधानांना भेटत असतील तर एक खासदार म्हणून आणि एका पक्षाच्या नेत्या म्हणून हा त्यांचा पूर्णपणे अधिकार आहे। त्यामुळे मला वाटतं की ताईंची भेट ही राजकीय नसावी। सुप्रिया सुळेंनी वेगवेगळ्या प्रश्नांवर अमित शहांची भेट घेतली असल्याचं स्पष्ट केलंय। राज्यातील सत्ताधाऱ्यांनाही सुप्रिया सुळे आणि अमित शहांच्या भेटीत राजकारण दिसत नाहीये। मात्र असं असलं तरी संसदेच्या अधिवेशनाच्या काळात दिल्लीत अनेक विषयांवर रान उठलंय। मतचोरीचा आरोप, उपराष्ट्रपती पदाची निवडणूक, 130वी घटना दुरुस्ती विधेयक यावर दिल्लीचं राजकारण तापलंय आणि अशातच सुप्रिया सुळेंनी अमित शहांची भेट घेतली म्हटल्यावर चर्चा तर होणारच। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।